विचार करण्यासारखी गोष्ट आहे। एक फसवणूक करणारा माणूस ज्याच्यावर महिलांवर अत्याचाराचे गुन्हे आहेत, ज्याला एसआयटीने अटक केली आहे, अशा माणसाच्या फोन रेकॉर्डमध्ये राज्यातील मोठमोठ्या नेत्यांचे नंबर सापडतात, तेव्हा राजकारणात खळबळ तर उडेलच। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात सध्या एसआयटीच्या ताब्यात असताना या प्रकरणात आता नवे गंभीर दावे समोर आले। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरात याचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स म्हणजेच सीडीआर आपल्या हाती लागल्याचा दावा केला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली। या कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजे सीडीआर मधले मोठमोठ्या नेत्यांच्या कॉलचे आकडे ऐकून तुमची झोपच उडेल। त्यामुळे कोणत्या नेत्याने भोंदूबाबाला किती वेळा फोन केलाय आणि अंजली दमानिया नेमकं काय आरोप करतायत याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। चला तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। सीडीआर प्रकरण किती खोल आहे ते जाणून घेऊया। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अतिशय गंभीर दावे केलेत। त्या म्हणाल्यात की माझ्याकडे सीडीआरची एक प्रत व्हॉट्सअपवर आली आहे। ही माहिती मी मुख्यमंत्री तसेच एसआयटीच्या अधिकारी तेजस्वी सातपुते आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पाठवली आहे। विशेष म्हणजे दमानिया यांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्या 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीतील सीडीआर काढल्याचा दावा केला असून अतिशय गंभीर आरोप केले। या सीडीआर मधले आकडे पाहता कोणत्या नेत्यांसोबत खरातचे किती वेळा बोलणं झालंय आपण ते एकदा पाहूयात। पहिलं नाव आहे रुपाली चाकणकर यांचं। रुपाली चाकणकरांनी अशोक खरातला तब्बल 177 कॉल्स केले असून दोघांमध्ये 33,727 सेकंद म्हणजेच जवळपास 9.5 तास संभाषण झाल्याचा दावा दमानियांनी केला। ज्यात दमानिया असं म्हणाल्यात की कुटुंबानंतर खरातचा सर्वाधिक संपर्क हा चाकणकरांशीच होता। पुढे दुसरं नाव आहे प्रतिभा चाकणकर म्हणजेच रुपाली चाकणकर यांची बहीण। प्रतिभा चाकणकर यांनी खरातला 236 कॉल्स केल्याचे सीडीआर मधून समोर आलंय। पुढे तिसरं नाव आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक खरात सोबत त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवरून 17 वेळा संपर्क साधला असून यात 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्सचा समावेश आहे। सर्वात मोठी बाब म्हणजे एकदा दोघांमध्ये तब्बल 21 मिनिटं संभाषण झालंय अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे। पुढे चौथं आणि पाचवं नाव आहे ते म्हणजे चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांचं। भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे प्रत्येकी 8 कॉल्स अशोक खरातशी झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला। एवढाच नाही तर मंत्री आशिष शेलार यांचा देखील एक कॉल खरातशी झाल्याचा दावा अंजली दमानिया यांच्याकडनं करण्यात आलाय। विशेष म्हणजे दीपक केसरकरांच्या जवळील व्यक्ती असलेले दीपक लोंढेंनी खरातला 189 फोन कॉल्स केले असून दोघांमध्ये एकूण 30,579 सेकंद संभाषण झाल्याचाही दावा दमानिया यांनी यावेळी केला। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सीडीआर बाहेर कसं आलं, तर दमानिया यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे सगळे नॉर्मल फोन कॉल्स आहेत। व्हॉट्सअपची माहिती मिळत नाहीये, पण जर व्हॉट्सअप कॉल्सचा डेटा समोर आला तर हे आकडे कदाचित आणखीन मोठे असतील। त्याचबरोबर दमानिया यांनी ही संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना तसेच एसआयटीच्या प्रमुख अधिकाऱ्यांना पाठवल्याचंही सांगितलं। बरं, असं सगळं असताना एकीकडे एसआयटी चौकशी इतकी जोरदार सुरू असून आणि रुपाली चाकणकरांचं नाव ह्या ना त्या कारणामुळे सतत समोर येत असून दुसरीकडे रुपाली चाकणकर यांनी एसआयटीच्या चौकशीलाच दांडी मारली आहे। त्यावरून अंजली दमानिया यांनी चाकणकरांना चांगलंच धारेवर धरलंय। रुपाली चाकणकर यांनी एसआयटी पुढे हजर राहण्यास टाळाटाळ केली। सोमवारी त्यांनी महिला असल्यामुळे प्रवास करण्यास असमर्थ असल्याचं नमूद करत ही चौकशी टाळली आहे। सलग दुसऱ्या दिवशी चाकणकर एसआयटी समोर हजर राहिल्या नाहीत, यामुळे संपूर्ण प्रकरणाभोवती आता गूढ अधिकच गडद होत चाललाय। एसआयटी प्रामुख्याने हे तपासत आहे की रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना अशोक खरात किंवा त्यांच्या ट्रस्टला कोणतेही आवाजवी लाभ दिले गेले होते का। यावर अंजली दमानिया म्हणाल्यात की त्यांना खरोखर काही लपवायचं नसतं तर त्या नक्कीच चौकशीसाठी गेल्या असत्या।
शेवटी एक लक्षात घ्या, एक सामान्य माणूस जेव्हा एखाद्या गुरुला किंवा त्याच्या मित्राला फोन करतो तेव्हा कदाचित 5 ते 10 वेळा बोलतो. पण 177 कॉल्स, 236 कॉल्स, 33,000 सेकंद संभाषण हे थोडं संशय वाढवणारं प्रकरण दिसतंय. दरम्यान आता सारे नेते म्हणतात आमचा त्याच्याशी काहीच संबंध नाहीये. पण CDR पाहता आता SIT पुढे मोठं आव्हान आहे एवढं नक्की. त्यामुळे SIT यावर आता काय कारवाई करेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या CDR बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.